मकोका आणण्याची भूमिका जी आहे ती सभागृहातल्या सदस्यांनी आमदारांनी व्यक्त केलेली आहे. काय यावरती तुमची प्रतिक्रिया? मला वाटते की सभागृहामध्ये अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये चर्चा होत असतात. सन्मान्य जे सदस्य असतात ते सूचना मांडत असतात आणि काही खरं तर बऱ्याचशा वेळेला आत्ता जर आपण बघितलं तर प्रत्येक सोनोग्राफी सेंटर असेल, प्रत्येक हॉस्पिटल असेल, याच्यामध्ये लिंग भेदभाव किंवा त्याचं आयडेंटिफिकेशनच्या संदर्भामध्ये ठोस जी काही कारवाई आहे, भूमिका आहे, दंडात्मक आहे, इतर म्हणजे अगदी डॉक्टरचं म्हणजे त्यांचं लायसन्स रद्द होण्यापर्यंतची सगळी जी आहे ती त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तरतुदी आहेत. आणखीन त्याच्यामध्ये काही कडक हे करावे लागले तरी नक्कीच त्याच्यामध्ये शासनाचं काही दुमत असण्याचं कारण नाही. काही अशा आहेत की ते फक्त राज्य शासनापर्यंत मर्यादित नसतात. काही केंद्र शासनाकडे सुद्धा त्या संदर्भातल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या त्यांच्यापर्यंत आपल्याला रिफर कराव्या लागत असतात. पण लिंगभेद कुठेही होऊ नये, याची चाचणी कुठेही होऊ नये, ही तर केंद्राची आणि शासनाची नेहमीच ही भूमिका राहिलेली आहे. आणखीन त्याच्यामध्ये काही कडक हे करावे लागली, काही भूमिका घ्यावी लागली तर ती घेण्यासाठी सुद्धा शासन कटिबद्ध आहे. रायगड जिल्हा परिषदेचं नेमकं चित्र काय असेल? कारण भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा आहे स्थापन करतो. तर दुसरीकडे काल तटकरे साहेबांनी उदय सामंतांनी तटकरेंची भेट घेतली. मी आपल्याला पहिलं सांगू इच्छिते की जे चित्र असेल ते चांगलंच असेल. आम्ही तिन्ही पक्ष महायुतीमध्ये आहोत. आज भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना पक्ष असेल, आम्ही तिन्ही त्या ठिकाणी महायुतीचा भाग आहोत. आणि जिल्हा परिषदेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या तिथल्या स्थानिक पातळीवर लढवल्या जात असतात. वेगवेगळ्या मुद्द्यावर वेगवेगळी तिथं राजकीय समीकरणं असतात. ही वस्तुस्थिती खरी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांची निवडणुकीच्या पूर्वीची युती ही त्या ठिकाणी अनेक मतदारसंघामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये होती आणि त्यानुसार आम्ही ती पावलं उचलत होतो. काल उदय सामंत साहेबांनी आदरणीय तटकरे साहेबांची भेट घेतलेली आहे. त्यांच्यामध्ये काही सकारात्मक चर्चा झालेल्या असतील. एक वस्तुस्थिती आहे की आम्ही केंद्रामध्ये आणि राज्य शासनामध्ये तर सरकारमध्ये तर आम्ही तिन्ही पक्ष सोबत आहोत. पुढेही आम्ही त्याच संदर्भामध्ये आमची भूमिका तीच राहणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर सुद्धा जर त्यांच्याकडून काही प्रस्ताव येत असतील तर शेवटी मित्रपक्ष म्हणून आम्ही त्या सगळ्या चर्चा करत आहोत. पण भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आधीपासूनची युती आणि आहे. ह्यात आता तिसरा जो आमचा महायुतीतला पक्ष आहे हे चर्चेसाठी त्या ठिकाणी दोन्ही बाजूंनी सकारात्मक पावलं उचलत आहेत. त्यामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आमच्या नेत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा काकी पवार असतील, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील त्यांचे, किंवा आता त्यांचे समन्वयक म्हणून उदय सामंत साहेब असतील आणि तटकरे साहेब असतील, हे योग्य ते मार्ग त्या संदर्भातला नक्कीच काढतील. आणि जिल्हा परिषद हा पाया असतो आणि तिथं चांगल्या पद्धतीचं काम व्हावं, कुठंही मतभेद राहू नये. शेवटी बऱ्याच कालावधीनंतर निवडणुका झालेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता ज्यांनी निवडणूक लढवलेली आहे त्याला अपेक्षा आहे की त्याच्या जिल्हा परिषद गणामध्ये चांगल्या पद्धतीनं काम व्हावं आणि ती अपेक्षा शेवटी जनतेची त्यांच्याकडून सुद्धा राहणार. ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने जे काही योग्य पावलं असतील ते आम्ही उचलू.